नमस्कार मंडळी, मी वरद विजय चव्हाण तुम्हा सगळ्यांचं स्वागत करत आहे. मंडळी, आज रिलीज झाला आहे खूप काळानंतर ज्या सिनेमाची आतुरतेने मी वाट बघत होतो आणि माझ्याबरोबर अनेक लोक आहेत जी या सिनेमाची वाट बघत होते. तो सिनेमा अर्थातच म्हणजे दशावतार. आणि अनफॉर्च्युनेटली, दुर्दैवाने असं म्हणावं लागेल की आपण आपलं हाईप करतोय, पण एवढी हाईप असून सुद्धा सिनेमागृहांमध्ये मात्र, मल्टिप्लेक्स मध्ये मात्र या सिनेमाचे खूप लिमिटेड शोज आहेत. म्हणजे पर थिएटर हार्डली 2 शोज, काय काय याच्यात 3 असतील, फार तर कधी कधी काय काय थिएटरनी 4 शो दिले असतील. पण आता तसं बघायला गेलं तर हिंदीचा कुठला मेजर सिनेमा न येऊन सुद्धा मला तरी खूप एफर्ट्स घ्यायला लागले मुलुंड आणि ठाण्यामध्ये हे शोज शोधण्यासाठी आणि कुठला शो आपल्याला बेस्ट सुटेबल होईल ते बघण्यासाठी. पण मुलुंडमध्ये तरी खूप कमी ऑप्शन होते. मला ठाण्याला जाऊन हे शोज बघायला लागले, हा शो बघायला लागला. तो मी आशा तुम्हाला ही विनंती करतोय की फक्त यूट्यूबवर आणि सोशल मीडियावर मी मराठी सिनेमाला सपोर्ट करतो असं करू नका. मराठी सिनेमा, जर तुम्हाला हा सिनेमा दशावतार हा सिनेमा बघायचा असेल तर उद्या परवामध्ये किंवा आजमध्ये जर शक्य असेल तर लगेचच बाहेर पडा. नाहीतर संडेपर्यंत जर याला रिस्पॉन्स नाही मिळाला तर थिएटर ओनर्स मोकळे आहेत बाबा की आम्ही याचे शोज कॅन्सल करतोय. लोक बाहेर पडतात या सिनेमासाठी, अगदीच नाही असं नाहीये. बुक माय शोवर मी सकाळी 8:30 वाजता जेव्हा चेक केलं तेव्हा सकाळी 8:30 वाजताची सिच्युएशन अशी होती की ऑलमोस्ट 24 आवर्समध्ये 16-17 हजार तिकीटं बुक झाली होती. म्हणजे ऑलमोस्ट आपण समजा ₹250 ॲव्हरेज पकडला तिकिटांचा, तर असं धरून चाला की 40 लाखांचं बुकिंग याचं ॲडव्हान्समध्ये झालं होतं. आणि करंट बुकिंगमध्ये आपण असं धरून चाललं की 60-70 किंवा 80 पर्यंत फार तर हा सिनेमा फर्स्ट डे कलेक्शन करेल. ते कलेक्शन मी उद्या तुमच्यासमोर आणीनच. बट जर उद्या आणि परवामध्ये या सिनेमाचं 1.5 ते 2 कोटीमध्ये कलेक्शन नाही झालं ना, तर आपल्यावर प्रेक्षक म्हणून थू आहे. कारण आपण 30 कंप्लेंट करतो की मराठी सिनेमा म्हणजे पडद्यावरचं नाटक वाटतं, मराठी सिनेमामध्ये 30 कॉमेडी, मराठी सिनेमा म्हणजे एकदम नॅशनल अवॉर्डसाठी रेसच लावतात, फेस्टिवल्समध्ये गाजवणार. पण बॉक्स ऑफिसवर त्याचं काही होत नाही, इन्क्लुडिंग मायसेल्फ, मी पण हे रडगाणं गातोच. सो या सगळ्या फंदात न पडता जर ऍक्च्युअल मराठी सिनेमा, ऍक्च्युअल व्हिज्युअल एक्सपिरियन्स, सिनेमॅटिक एक्सपिरियन्स जर तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्हाला अशा या सिनेमाला सपोर्ट करायला हवा. या सिनेमामध्ये वाईट बाजू, निगेटिव्ह साईड नाहीयेत, अशातला भाग नाहीये. पण जो प्रयत्न या सिनेमाच्या मेकर्सनी केलेला आहे त्याच्यासाठी आणि मराठी सिनेमाच्या भविष्यासाठी, त्याच्या चांगल्या भविष्यासाठी तुम्हाला या अशा प्रकारच्या सिनेमांना सपोर्ट करायला हवं. मंडळी, कोकण आणि दशावतार हे परंपरा जी आहे ती काय आता थिएटरिकल जे तिकडे सादरीकरण केलं जातं हे आत्तापासूनच नाही, हे पिढ्यानपिढ्या ही गोष्ट चालू असते. आणि अशीच एक गोष्ट आहे बाबुली मिस्त्रीची, अर्थातच दिलीप सरांची. सो बाबुली मिस्त्री जे त्यांच्या लहानपणापासून गेले कित्येक वर्ष हे दशावतार म्हणजे विष्णूजींचे 10 अवतार लोकांसमोर सादर करतायत. त्यांचा एक मुलगा आहे माधव नावाचा, ज्याची जी भूमिका केली आहे सिद्धार्थ मेनन यांनी. आता माधवचं असं म्हणणं होतं की बाबा आता तुमचं वय झालंय, तुम्हाला ते झेपत नाही, कारण फिजिकली त्यांना ते शक्य होत नाहीये, त्यांचे काय काय प्रॉब्लेम सुरू झाले. आता ते काय आहेत प्रॉब्लेम्स ते जाणून घेण्यासाठी हा सिनेमागृहात जाऊन नक्की बघा. तर त्याचे बाबा त्याला अशी अट टाकतात की बाबा मी सोडतो हे, पण मी हे त्या दिवशी सोडीन ज्या दिवशी तू नोकरी म्हणजे तुला नोकरी लागेल. माधव ओके बोलतो. आता त्याला नोकरी लागते. त्याच्यावर बाबुली यांचं असं म्हणणं असतं की बाबा ठीक आहे, महाशिवरात्रीच्या रात्री माझा शेवटचा परफॉर्मन्स असेल. माधव सुद्धा ॲग्री करतो की चल बाबा, माझे बाबा आता आराम तरी करतील. महाशिवरात्रीच्याच रात्री माधव असं ठरवतो की मी तिच्या गर्लफ्रेंडला म्हणजेच प्रियदर्शनी इंदळकर यांना लग्नासाठी मागणी घालेल. आता या महाशिवरात्रीच्या रात्री म्हणजे दिलीप सर आणि माधव आणि प्रियदर्शनी या 3 कॅरेक्टर्सच्या अवतीभोवती फिरणारे खूप सारे ट्विस्ट अँड टर्न्स आहेत. खूप काही गोष्टी अनएक्सपेक्टेडली होतात. त्या काय गोष्टी आहेत हे जाणून घेण्यासाठी हा सिनेमागृहात जाऊन नक्की बघा. आता हा सिनेमा 2 पार्ट्समध्ये डिवायडेड आहे. एक म्हणजे फर्स्ट पार्ट पूर्वरंग आणि दुसरा पार्ट म्हणजे उत्तरंग. म्हणजे फर्स्ट हाफ इंटरव्हल पर्यंत आणि सेकंड हाफ जो उत्तरंग आहे तो. फर्स्ट हाफमध्ये, कारण या सिनेमाची स्टारकास्ट भली मोठी स्टारकास्ट आहे, सो फर्स्ट हाफमध्ये कदाचित तुम्हाला असं वाटेल की हम साथ साथ आहे आपण बघतोय, कारण एका पाठोपाठ कॅरेक्टर इंट्रोड्यूस होत जातात आणि पुढे मतलब मेन मुद्द्यावर यायला हा सिनेमा खूप वेळ लावतो. सेकंड आणि इंटरव्हलच्या आधी मात्र एक चांगला ट्विस्ट होतो. सेकंड हाफ स्टार्ट्स विथ अ बँग आणि मग हळूहळू एक अवतार आपल्याला दिसू लागतात आणि ते अवतार ज्या प्रकारे प्रेझेंट केलेले आहेत ते अतिशय उत्तम आहेत. क्लायमॅक्स या सिनेमाचा चांगला आहे. बट जर तुम्ही खूप सारे सिनेमे बघितले असतील ना आतापर्यंतचे किंवा खूप पुस्तकं वाचली असतील तर तुम्ही हा क्लायमॅक्स आरामात प्रेडिक्ट करू शकता
तुम्हाला कळेल की बाबा कुठे चालली आहे स्टोरी. पण तरी सुद्धा ज्या प्रकारे या सिनेमाचं एक्झिक्युशन करण्यात आलेलं आहे ते उत्तम आहे. मध्ये मध्ये मतलब ECG सारखा याचा अप अँड डाऊन होतो. स्टोरी तुम्हाला मध्येच एंगेजिंग वाटेल, मध्येच तुम्हाला जरा ड्रॉप वाटेल, पण तरी सुद्धा लोकांच्या अभिनयामुळे ज्या प्रकारे व्हिज्युअली हा सिनेमा, मराठी सिनेमा आपण बघतोय असं वाटतच नाही. तो ज्या प्रकारे आपल्यापर्यंत हा सिनेमा पोचलाय त्यासाठी या सिनेमाला आपण खरंच सपोर्ट करायला हवं. आणि फायनली जे आपण अभिनयाचं बोलायला गेलं तर दिलीप सर ॲट द एज ऑफ 81 आहे हे मला आज कळलं. 81 असताना काय काम केलं त्या माणसाने. म्हणजे ते जेव्हा फ्रेममध्ये असतात ना, मॅक्सिमम त्यांच्यावरच आहे, बट नजर हटत नाही बुवा. म्हणजे रंगभूमी, रंगदेवता, नटेश्वराची खूप कृपा आहे त्यांच्यावर आणि ती अशीच लाभो. सॉरी, मी जरा आता इमोशनल झालो कारण मी खूप फॅन आहे त्यांचा, बट खूप हॅट्स ऑफ आहे तुम्हाला. आणि आमची अशी इच्छा आहे की अजून कित्येक वर्ष आमच्या पुढच्या पिढीला सुद्धा तुम्ही असं एंटरटेन करत राहावं. त्याचनंतर अजून सिद्धार्थ मेनन असेल, प्रियदर्शनी असेल, यांचं सुद्धा काम तुम्हाला लक्षात राहतं. त्याचबरोबर अजून खूप सारे स्टारकास्ट आहे. आय एम शुअर मी खूप विसरीन, पण विजय केंकरे सर, महेश मांजरेकर सर, भरत जाधव सर, रवी काळे सर, अभिनय बेर्डे, या सगळ्यांची कामं उत्तम झालेली आहेत. सिनेमा सुद्धा फार मोठा नाही, 2.5 तास 2 तास 40 मिनिटाच्या आसपास हा सिनेमा असेल. ओव्हरऑल इंटरव्हल आणि सगळं पकडून तुम्हाला 3 तास पकडून चाला की थिएटरमध्ये स्पेंड करायला लागतील. बट या सिनेमाला सपोर्ट करा बाबा. जर मराठी सिनेमा खरंच तुम्हाला ग्रो होताना बघायचा असेल तर अशा सिनेमांना आपण सपोर्ट करायला हवं. मी म्हटल्याप्रमाणे की सगळं चांगलंच आहे असं नाही आहे. सिनेमाच्या बाबतीत फ्लॉज आहेत काही, पण ठीक आहे. जे फायनल एक्झिक्युशन आहे ते बऱ्यापैकी जमलेलं आहे. आणि या सिनेमाचे जे मेकर आहेत सुबोध खानोळकर सर, यांना सुद्धा मी तुमचे खूप खूप आभार मानू इच्छितो की ज्या जॉनरच्या सिनेमाची आम्ही मराठीमध्ये वाट बघतो, तो जॉनर काहीतरी आउट ऑफ द बॉक्स, आणि झीचे पण की तुम्ही प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नांसाठी सुद्धा तुमचे खूप खूप आभार. आणि मी आशा करतो की मराठी प्रेक्षक या सिनेमाला नक्कीच सपोर्ट करतील. आणि मजा आली बुवा हा सिनेमा बघायला. मला ओव्हरऑल जे वाटतंय, मी मगाशी बॉक्स ऑफिसचं जे बोललो तुम्हाला की या सिनेमाचा स्टारकास्ट आणि ओव्हरऑल प्रोडक्शन व्हॅल्यू बघता या सिनेमाचं बजेट कदाचित 10 कोटींच्या आसपास असू शकतं. जर या सिनेमाने कमीत कमी 20 कोटी नाही कमवले तर हा सिनेमा मला वाटत नाही की प्रॉफिटमध्ये असेल. सो आता मेकर्सनी त्यांचं काम केलेलं आहे. आता जबाबदारी आपल्यावर आहे की आपल्याला तेच रटाळ मराठी सिनेमा बघायचे आहेत की अशा सिनेमांना काहीतरी वाव द्यायचा आहे. तर हे आता ठरवा तुम्ही. मी आशा करतो तुम्ही हा सिनेमा बघितला असेल. जर तुम्ही हा सिनेमा बघितला असेल तर माझ्या मताशी तुम्ही सहमत आहात की असहमत आहात हे कमेंटच्या माध्यमातून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.